इकडे तोपर्यंत या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 14 धावसंख्येवरती. 14 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे आणि आतापर्यंत जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ नक्कीच कंप्लीट झालेला आहे आणि 14 फलकावरती आहेत. 14 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आणि असं बघायला गेलं तर आता फिल्डर तिकडे होते, एकही धाव नव्हती, परंतु तिकडे जर आपण पाहिलं तर कन्व्हर्जन इथे नक्कीच झालं, जिथे 2 धावा एकवडल्या गेल्या आणि अगदी चोरटी धाव म्हणावं लागेल इथे एकवडल्या जातात. पुढचा बॉल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. स्विच हिट म्हटलं तर सातत्याने प्रॅक्टिस भरपूर लागत असते बॅटरला, कारण की असं म्हटलं जातं ना, लगा तो बाद नाही तो बरबाद, परंतु हा बॉल नक्की तिथे बरबाद झाला असं म्हणावं लागेल. आणि इकडे डॉट बॉलचे सांगता होत असताना शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेंद शेष. 14 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक P1. इकडे बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इकडे घुटना टेक और ये चौकार देख सर. धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन ए बोर्ड. 18 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 आमंत्रित करण्यात आले. प्रज्वल आलेत बॉलिंग मार्कवरती. चला या स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. शेवटची मॅच आहे, त्यानंतर थोडंसं लाईट फॅक्टर देखील डिपेंड होईल या मैदानावरती. लाईट्स देखील तुम्हाला थोड्याच वेळात नक्कीच कमी पाहायला मिळेल. अगदी आपण जर पाहिलं संध्याकाळचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 प्रज्वल आलेत बॉलिंग मार्कवरती. मयूर देखील आलेत. आपलं देखील स्वागत मयूर. त्याने चॉकलेट बॉय म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली, मॅन फ्रॉम दहिवली. पुन्हा एकदा बॉल ऑफ द आर्ट. इकडे लो फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका खेचलाय अलॉंग विथ द कार्पेट आणि बॉल जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना दन 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 करत ठोकलाय. हा पहिलाच बॉलवरती वार. चौकार. मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड 22 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 22 स्ट्राईक एंडवरती आकाश सावंतला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल नक्कीच होतात. कारण की आपण जर पाहिलं तर सोनू आणि आकाशची जोडी सुरुवात चांगली केली होती वैभव पवारनं. तदनंतर आकाश इथून चांगली बॅटिंग करतोय. इकडे देखील भन्नाट वेगाने टाकण्यात आलेला बॉल पाहायला मिळतोय, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅटन पॅडचा मधून बॉल मागे चाललाय. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानात 7 मध्ये ॲक्शन रिप्ले पाहू शकतात. दिलो फुल टॉस बॉल, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपरला देखील बीट झाला बॉल. आणि इकडे डॉट बॉलची सांगता. (22) 22 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रज्वल बॉलिंग मार्कवरती. इकडे एक्स्ट्रा कव्हर्सला फटका दमदार आहे आणि आडवा बॅटने केला हा कडवा प्रहार. 1 बाउंस सीमा रेखा पार. धावा मिळतात 4. चौकार. बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन ए बोर्ड. पुन्हा एकदा बॉलत या प्रज्वल बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहायला मिळतीये. हाफ ट्रॅकर बॉल ऑन इट टोज. हा फटका खेळलाय. चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अगदी हवाई फायर, हवाई बल्ला आणि इथे ताबडतोड बॅटिंग.
करतोय आकाश सावंत, टोकलाय षटकार, सिक्सर. अगदी टॉप क्लास करताना आयोजन आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं संपूर्ण आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करू की सातत्याने भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच केली आहे. आपण जर पाहिलं तर अंपायर्स पॅनल त्यांचं देखील विशेष कौतुक, त्यांचं देखील कौतुक केलं जाईल. आमची संपूर्ण यूट्यूब लाईव्ह वाहिनी, DJ मास्टर आणि ऑफिशियल कॉमेंटेटर्स टीम त्यांचं देखील विशेष कौतुक. परंतु इकडे आपण पाहतोय इकडे गॅप मोठा नाही, धावांचा टोटा शोधला, गॅप लावला, मॅप बॉल चालला अखेर सीमारेषा बाहेर, चौकार. धन्यवाद डीजे. 36 धावा 36 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. आता ही शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. तब्बल 36 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश, अगदी उंच शिखरावरती बॅटिंग नेऊन ठेवण्याचं काम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि आज जांभिवली म्हटलं तर मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ या फेरीमध्ये दाखल झालाय. कौतुक करावं लागेल. सातत्याने एक मोठा संघ नेहमीच ओळखला जातो, कारण की वैभव पवार असतील, आकाश सावंत असतील, यांच्या नेतृत्वाखाली हा संघ दाखल आहे. हो, इकडे अगदी आपण पाहतोय हे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. हे खरं अर्थानं मोठ्या क्रिकेटरचं खरं अर्थानं निशाणी आहे. आणि आता देखील आकाशने ते दाखवलं आहे, कारण की प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार गरजेचे नसतात, सिंगल डबल देखील फार गरजेची असते. आणि स्ट्राईक रोटेट नक्कीच होण्यासाठी एक सिंगल मात्र मिळवली आहे. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोचेल 37 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 2 कंप्लीट झाली आहे. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा विनंती आहे. वेळ भरपूर झाला आहे आणि अजून यानंतर एक इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे. हळूहळू आता देखील सूर्य आता खाली चालला आहे, सूर्यदेव देखील, त्यामुळे विनंती आहे आपण स्पीडअप करणं फार गरजेचे. कंप्लीट 10 मिनटं नक्कीच तुम्ही घेतलेली आहेत 2 षटकासाठी. टीम बोईसवरे संघानं आमच्यापर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचवली आहे. आमचे साथी स्कोरर अजय आहेत आणि कालपासून आपण पाहतोय की राहताना स्कोरिंग ते करतात. अगदी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड सजलं जात आहे आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. आणि गेल्या कित्येक वर्ष अजयची देखील चर्चा झाली, परंतु नक्कीच थोड्या वर्षापूर्वी रिटायरमेंट घेतली होती. परंतु आता क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे, कारण की प्रत्येक आपण जर पाहिलं तर भरपूर प्रेक्षकांचं खरं अर्थानं मनं लागलेली असतात त्या क्रिकेट खेळावरती, कारण की सर्वांच्याच आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 नरेश आहेत, षटक क्रमांक 3. स्ट्राईक एंडवरती आकाश, ज्याच्या बॅटमधून हवाई हल्ले सध्याच्या घडीला चालू आहे. एज स्ट्राईक सध्याच्या घडीला चालू आहे. तोच काय नावाप्रमाणे कामगिरी करतोय. पहिला बॉल इकडे देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत, सिंगल मेल. आता सोनूकडे स्ट्राईक आहे. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोचेल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 5 बॉल आहेत पहिल्या इनिंगमधील. पहिल्या इनिंगमध्ये 5 बॉल शेवटचे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. 5 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणं फार गरजेचं राहील. एका बाजूला जांभिवली, दुसऱ्या बाजूला बोईसवरे, कोण जाईल खरं आता टॉप 5 मध्ये ते पाहणं गरजेचं राहील. ओ, इकडे देखील उठा के मारा था, लेकिन यहाँ पर सिर्फ 1 रन मिलता हुआ. एक 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन ए बोर्ड. आता स्ट्राईक एंडवरती आकाश, ज्याच्या बॅटमधून धावा नक्कीच बनल्यात. तब्बल आता 39 धावा. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 20 धावा वैयक्तिक खेळी आकाशने आतापर्यंत नक्कीच केली आहे. 7 बॉल फेस करत असताना 20 धावा त्याच्या बॅटमधून नक्कीच आल्यात. शेवटचे 4 बॉल स्लोवर गती. इथे अगदी चकमा दिलाय, फसवलं असं म्हणावं लागेल. आणि टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, कारण की आपण सातत्याने म्हणतो ना की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्त्वाचा. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र नरेश हे करतात. कौतुक करावं लागेल नरेशचं. वॉट अ बॉलिंग, मॅजिकल डिलिव्हरी इथं नक्कीच टाकण्यात आली आहे. पुरुष एकदा सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. एक दमदार अशी स्पर्धा, आपल्या घरची हक्काची स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आहे. सातत्यानं
त्या स्पर्धेची नक्कीच गेले कित्येक दिवस स्पर्धेची सरसा चालू होती. अर्थातच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या मान्यतेने ही स्पर्धा स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026-17 दिवस दुसरा आणि आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इकडे देखील आपण पाहतोय, हा देखील आपण पाहतोय व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतात प्रत्येक बॉलवरती. आणि सातत्याने कुठलाही गोलंदाज व्हेरिएशन करतो ना, चेंजेस तुम्हाला जर पाहायला मिळतील ना, तर तो अपयश कधीच ठरत नाही. आणि त्याच प्रकारची आता गोलंदाजी नरेशने मात्र केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल नरेशचं. वॉट अ बॉलिंग. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, परंतु आकाशने देखील चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत आपल्या टीमसाठी 39 धावा धावफलकावरती आहेत. यार पुढे येऊन सरसावून खेळलेत आडवा बॅटने. पॉइंट रिजनला फिल्डर आहेत आणि तिकडे अजूनही आपण पाहतोय नक्कीच या 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याच्या मदतीने चेंजेस. धावफलक जम पोहोचेल 41. 41 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. कंजूस अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. नरेशच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 4 धावा ज्यांनी नक्कीच खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इकडे आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता आडवा बॅटने. इकडे हवाई हल्ला आणि आज मात्र बोलतोय आकाश सावंतचा बल्ला ठोकलाय. चौकार शेवट गोड केली आणि शेवटच्या बॉलवरती चौकार. धावफलक जण पोहोचले 45 आणि येणारे आता सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 18 बॉल आणि गरज असेल 46 धावांची. चला यस इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये जिथे आपण पाहिलं बॅटिंग करत असताना टीम जांभिवली संघाच्या बनल्या गेल्या. अर्थातच धावा आपण पाहिला तर 45 धावा बनल्या गेल्या आणि आता 46 धावांची गरज या मॅचमध्ये नक्कीच असणार आहे. आणि आता
बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सोनू, ज्यांनी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये नक्कीच केली आहे, प्रभावित केलं आहे. आणि आता बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील, सूरज आणि नरेश ही जोडी. येस, मॅचला होते सुरुवात. उत्तराच्या याकडे आपण नक्कीच वळतोय. इनिंग नंबर 1, इनिंग नंबर 2 हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच ऑन. पहिलाच बॉल ब्लॉक होलचा बॉल इथे टाकण्यात आला. कव्हर्सला फटका सजवला आणि पहिल्याच बॉलवरती ईट का जवाब पत्थर से देते हुए असं म्हणावं लागेल. नरेशच्या बॅटमधून स्वॅग से स्वागत नाही करोगे हमारा, ठोकला हा चौकार. दरम्यान आपण पाहतोय जांभुली संघ खेळतोय. अखेर अर्थानं जांभुली संघासाठी भरपूर सारे शुभेच्छा येतात. अर्थातच नयन राऊत साहेब असतील, प्रतीक पाटील, तदनंतर हर्षदजी राऊत असतील, मनीषजी पाटील आणि कुणालजी राऊत हे संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. आणि भरपूर सारे शुभेच्छा टीम जांभुली संघाला नक्कीच आलेल्या आहेत. नयनजी राऊत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं मी स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. इकडे फुटचा बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. या मॅचमध्ये काय घडणार आहे सांगू शकत नाही, कारण की इनिंग नंबर 2ला नक्कीच सुरुवात झाली. आज खरं तर आपण जर पाहिलं तर हो, इकडे फटका चांगला आहे. काय देखना स्ट्रोक आहे आणि अगदी प्रत्येकाला देखावा दाखवण्याचं काम इथे मात्र केलंय बॅटिंग करत असताना नरेशने. क्या बात आहे, नरेश का बल्ला बोल रहा है हल्ला. असेल आज खरं आता दुसरा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल, जे अर्थातच 31/1/2026 शनिवार. आणि याची एक्स्ट्रा पोलमधील पहिली मॅच होणार आहे ती सकाळी ठीक 9 वाजता सुरुवात होईल, हे देखील नोंद घ्या. आणि जे संघ तुम्हाला वेळ दिलेला आहे त्या वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. आज 2 ते 3 संघाला नक्कीच आपण पॅनलाइज केलं आहे, तर उद्या देखील वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. एक्स्ट्रा पोलमधील पहिली मॅच जी उद्या होणार आहे ती जयश्रीराम वराडे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जोवेली पाडा. ती ठीक 9 वाजता सुरुवात होईल. आपण ठीक 9 वाजता या मैदानावरती नक्कीच रिपोर्ट करायचं आहे. 9 वाजता पहिला बॉल पडेल, अन्यथा जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. जी सेकंड मॅच होईल एक्स्ट्रा पोलमधील ती भोपीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल बेंडशील. ही सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तदनंतर रेग्युलर फॉर्मॅटला आपण नक्कीच सुरुवात करू. आणि जी रेग्युलर फॉर्मॅटची पहिली मॅच असणार आहे कुळगाव B+ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जय भवानी शिरगाव. आणि याची सेकंड मॅच होणार आहे प्रियांश 11 कुळगाव तरुण वर्सेस डिंगडॉंग कासगाव. आणि थर्ड मॅच असेल जोविली B अगेन्स्ट फाईट करेल सामटोली. आणि तदनंतर जी शेवटची मॅच रेग्युलर फॉर्मॅटमधील असेल ती कांसई वर्सेस कुळगाव CC अर्थात तेजस यांचा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्व काही लॉटसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्या वेळेवरती आपण उपस्थित दिलेल्या वेळेवरती व्हायचं आहे. येस, ओ टू मॅच ऑन गोईंग मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. ओ इकडे देखील फटका चांगला आहे. नो मॅच लँड, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तोच क्षेत्र इथे मात्र निवडला आहे. बॅटिंग करत असताना नरेशच्या बॅटमधून आलेला अजून एक बॅटर का वार, चौकार.
धावा अगदी आपण जर पाहिलं तर भोई सौरे संघ घाईवरती दिसतोय की काय, लवकर मॅच फिनिश करण्याचा अगदी जवळ येतोय की काय असं म्हणावं लागेल, कारण की टार्गेट इथे नक्कीच सेट करण्यात आलंय 46 धावांचं. 17 धावा आतापर्यंत बनले गेल्यात. बॉलर तयार. इकडे बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 17 धावा धावफलकावरती आहे. तब्बल 46 धावा त्याचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना. टीम आपण पाहतोय भोई सावरे संघाला आज भरपूर चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून झालाय आणि आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. करो या मरोची स्थिती दोन्ही टीमसाठी आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल टाकण्यात आलाय, परंतु इकडे पाठचं लिडिंग एज मिसमॅच टायमिंग आणि एक सिंगल मिल. चिकी सिंगल कंप्लीट झाली आणि एका चिकी सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 18 धावसंख्येवरती. दमकम दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 18 धावांची गरज या मॅचमध्ये. जर टॉप 5 मध्ये खरं अर्थानं जर पाहिलं तर जायचं असेल तर नक्कीच चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आता येणाऱ्या 13 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील सोनू. भन्नाट वेगाने टाकण्यात आला. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल. अगदी इकडे बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॅटन पॅडचा मधून बॉल ट्रॅव्हल आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे आता 12 बॉल आहेत आणि 28 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. जर पाहिलं तर 14.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. येणारे 12 बॉल आहेत आणि 28 धावांची गरज या मॅचमध्ये. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. स्पीडअप देखील करा विनंती आहे दोन्ही टीम्स. कोड जिंकली मॅच. एका बाजूला आपण पाहतोय टीम जांभिवली त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम भोई सावरे. मॅच ऑन आहे. कोड जिंकणार अजूनही हे याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये आहे. 12 बॉल आणि 28 धावांची गरज. करो या मरोची स्थिती दोन्ही टीमसाठी पाहायला मिळते आणि आता ते करून दाखवावं लागेल दोन्ही टीम्सला. जर वर्चस्व गाजवायचं असेल या मैदानावरती तर आपलं खेळ इथे दाखवणं फार गरजेचं आहे. मैदानाचा आतमध्ये दाखवलं होतोय. ओव्हर नंबर 2 आकाश सावंत बॉलिंग मार्कवरती आलेत. त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. सातत्याने आकाश सावंतचा जर विचार केला तर नक्कीच या नावाने संघ ओळखला जातो आणि आता स्वतः बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. आता नक्कीच स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे. समोर देखील आपण पाहिलं तर ही जोडी आज ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे अनसक्सेसफुल ठरलेत आणि इकडे डॉटने सुरुवात नक्कीच केली आहे. दोन्ही बॅटरचा जर विचार केला फार चांगली बॅटिंग आज नक्कीच पाहायला मिळाली. सूरज आणि नरेश ही जोडी मात्र नक्कीच चमकली आहे. इकडे ऑन टोस फटका खेचलाय. फिल्डर वैभव पवार आहेत आणि चुकी होणार नाहीये. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागलाय. सूरज बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. विकेट गिरे तो नरेश खेळताना बाद झालेत आणि आता महेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. अगदी प्रेक्षक वर्ग देखील तुम्ही पाहू शकतात खेळताना या स्पर्धेचा नक्कीच आढावा घेतात. त्यांचं देखील स्वागत आपण करूयात. नक्की अगदी झाडाचा असेरला तिकडे आपण पाहतोय भरपूर असे प्रेक्षक संख्येने उपस्थित आहेत. संपूर्ण पेंडशील ग्रामस्थ मंडळ देखील स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत. न्यू बॅटर आपण पाहतोय महेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर बॅटर आहे. समीकरणामध्ये चेंज तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे आता 10 बॉल आहेत आणि 28 धावांची गरज या मॅचमध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. काही सांगू शकत नाही कारण की महेश आणि क्रातन सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. तोपर्यंत काही सांगू शकणार नाही कोणाच्या बाजूनी मॅच जिंकेल. क्रिकेट आहे. अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटच्या बॉलपर्यंत देखील येऊ शकते मॅच. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला जांभिवली दुसऱ्या बाजूला भोई सावरे. बॉलिंग मार्कवरती सज्ज. आकाश यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड थ्रो केलाय. फिल्डर आहेत वेगाने तर आलेत परंतु इकडे थ्रो केलाय
आणि तोपर्यंत एक धाव सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंजेस. आता येणारे 9 बॉल आहेत आणि अजूनही 27 धावांची गरज. 1 ते 2 मोठे फटके या मॅचला बदलू शकतो आणि आता ते करून दाखवावं लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवणं आता फार गरजेचं आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 9 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. 27 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल. क्या बात आहे. कॅमेरामॅन वर कमी पाहू शकतात. ओमसा MTC लॅब. इकडे आपण पाहतोय वेगाने टाकण्यात आलेला बॉल पाहायला मिळतोय आणि इकडे आपण पाहतोय आता डॉट बॉल आलाय. आता हळूहळू डॉट पर्सेंटेज वाढतोय आणि विन पर्सेंटेज टीम जांभिवली संघाचा देखील वाढतोय. 8 बॉल आणि 27 धावांची गरज या मॅचमध्ये अजूनही आहे. एक मोठा फटका मॅचला चेंज करू शकतो, परंतु तो मोठा फटका येईल का सूरजच्या बॅटमधून. आकाशामध्ये जरूर एक सूरज आहे, परंतु या सूरजला मैदानाच्या आतमध्ये चमकणं फार गरजेचं आहे. इकडे वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या मदतीने आपण पाहतो दाफल जम पोसेल. 20 ऑन ए बोर्ड. अजून इथून पुढे विचार केला तर पण पाहतोय गरज आहे 26 धावांची. 8 बॉल आणि 26 धावांची गरज या मॅचमध्ये. मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आकाश सावंत. स्ट्राईक एंडवरती सूरज. कुठला सूरज चमकेल पाहणं गरजेचं आहे. इकडे लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आकाश आणि त्याचा आवाकेचा बाहेर. 1 बाउंस सीमारेखा पार आणि धावा मिळतात 4. चौकार. आहे लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळालेत. इथून पुढे अजूनही जर विचार केला तर 22 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 22 धावांची गरज. महत्त्वपूर्ण निर्णायक बॉल आता तुमच्या समोर आहे. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. लॉफ्टेड स्ट्रोक. स्ट्रेट खेचलाय. फिल्डर आहेत आणि क्षेत्ररक्षक वैभव पवारने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. सूरजचा खेळ. फलंदाज बाद. स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. शेवटचे आता 6 बॉल आहेत आणि 22 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 22 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. आने वाले 6 गेंदे शेष 22 रनों की जरूरत ये मैच में. एक बनाम फाइट करते हुए टीम जांभिवली, उसके अगेंस्ट बनाम फाइट करते हुए टीम बॉयज और टीम. कौन जीतेगा मैच. रफ एंड टफ मुकाबला यहाँ पर जारी. 6 गेंदे शेष 22 रनों की जरूरत. येणार आता 6 बॉल आहेत आणि 22 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. मॅच ऑन आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आकाश जाधव बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल आणि आता दोन्ही बॅटर मैदानात आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय महेश आणि त्याच्यासोबत मैदानात आतमध्ये प्रज्वल. ही जोडी. पहिला बॉल शेवटच्या षटकातील. मॅच ऑन आहे. कोण जिंकेली मॅच. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. पहिला बॉल इकडे आपण पाहतोय वाईटने इथे नक्की सुरुवात केली आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंजेस. 25 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 6 बॉल आणि इथून पुढे आता 21 धावांची गरज या मॅचमध्ये. करो या मरोची स्थिती आता मैदानात 7 मध्ये पाहायला मिळते. मस्ट विनी मॅच दोन्ही टीमसाठी जरूर आहे.
इकडे आपण जर पाहिलं तर लाऊड अपील जरूर करण्यात आली, परंतु स्ट्राईक रोटेट लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल नक्कीच मिळाली आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंजेस आता येणारे आपण जर पाहिलं तर 5 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅचमध्ये. मॅच ऑन, कोण जिंकेल आता भराकसा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये, मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. 5 बॉल आणि 20 धावांची गरज असताना काय घडणार आहे या मॅचमध्ये. मॅच ऑन, बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर आकाश आहेत, स्ट्राईक इनवरती प्रज्वल. आज प्रज्वलने नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी बॉलिंग करत असताना, परंतु आता निर्णायक क्षणी बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. 5 बॉल आणि 20 धावांची गरज. बॉल तयार. ओ इकडे आपण पाहतोय लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे बॅटन बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आणि इथे डॉट बॉल आलाय. आता प्रेशर बिल्डअप झालाय बॅटिंग करत असताना टीम बोई सावरे संघावरती. येणारे आता 4 बॉल आहेत आणि 20 धावांची गरज. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मेहनत इथे प्रचंड करावी लागेल. मॅच ऑन, 4 बॉल 20 धावांची गरज. इकडे आपण पाहतोय, पाहावं लागेल इकडे देखील डॉट बॉलची सांगता मैदानात आतमध्ये झाली आहे. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. आता शेवटचे 3 बॉल आणि 20 धावांची गरज. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. 3 बॉल 20 धावांची गरज या मॅचमध्ये. तीन बॉल 20 धावांची गरज. हो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय आणि षटकार आलाय, परंतु आता मॅच मध्ये थोडंफार चेंज होईल. परंतु इकडे जर आपण पाहिला तर समीकरण आता उर्वरित आहे. येणारे 2 बॉल आणि 14 धावांची गरज. जर एक्स्ट्रा बॉल इथे जर आला तर तुम्हाला चेंजेस पाहायला मिळेल आणि चमत्कारच आता या मॅचला बदलू शकतं असं म्हणावं लागेल. 2 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅचवरती नक्कीच पाहायला मिळेल. एक थोडीशी मजबूत पकड मी तर म्हणेन टीम जांभेली संघाने नक्कीच केलेली आहे, कारण की आज भरपूर चांगला खेळ टीम जांभेली संघाचा झाला आहे. मोठमोठ्या संघाला परास्त करून हा संघ इथे दाखवलं होते, परंतु समोर देखील आपण जर पाहिला तर नौक्याने आज नक्कीच टीम बोई सावरे संघ नक्कीच उतरला आहे. चला बॉल कलेक्ट केला अंपायर, तो देखील बॉल तुमच्यापर्यंत येताना फक्त दोन्ही बॉल आपण कलेक्ट करून यायचं आहे, विनंती आहे. से याकरातन विष्णू शिंदे डान्सिंग अंपायर म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे, लावणी सम्राट भाऊजी पॅनल शेखरातन अध्यक्ष आहेत. ओ इकडे देखील फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय आणि इकडे देखील फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला. बॅक टू बॅक टोकला हा षटकार. आता मॅचमध्ये ट्विस्ट आहे. येणारे आता 1 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅचमध्ये. जर या बॉलवरती एक्स्ट्रा धाव आली, जर या बॉलवरती आता नोक किंवा वाईड आला तर तुम्हाला चेंज नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आता मॅच असं वाटतं की एका बाजूने आता झुकली की काय असं म्हणावं लागेल. 1 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅचमध्ये. शेवटचा देखील षटकार, परंतु 2 धावेने सामना जिंकला टीम जांभिवली संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम भोई सावरे संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. सारेगामा कारवा. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिला तर त्याच्या बॅटमधून विस्फोटक बॅटिंग. अर्थातच 11 बॉल फेस करत असताना 26 धावा जेनी कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना त्यांनी 2 विकेट्स कॅरी केले. अर्थातच आकाश सावंत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
ऑफ द मॅच नक्कीच देतोय. मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय रोहिदासजी पंडे साहेब यांच्या शुभाशय आपण देतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब, ब्युटिफुल मोमेंटो ट्रॉफी आहे ते नक्कीच देऊन आपण सन्मानित करतोय. चला आकाश, आपण लवकर या, नंतर फोटो सेशन करा विनंती आहे, कारण की आयोजकांना देखील पुढची कामं आहे, जायचं आहे त्यांना देखील, आणि बिझी शेड्यूल असताना देखील राहताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वेळेचं देखील भान ठेवा. आकाश, आपण या लगेच. चला, मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देतोय. चला आकाश सावंत, आपण या मान्यवरांच्या शुभाशय आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच देणार आहोत. राहताना आजच्या दिवसातील क्वालिफायर नक्कीच संघ ठरला आहे टीम जांभिवली. फार चांगला खेळ संपूर्ण टीमने केला. आकाश सावंत, आपण या नक्कीच तिकडे आपण देऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी विनंती करेन, कारण की ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता आकाश सावंत. आज भरपूर चांगला खेळ आकाश सावंत यांचा राहिला आहे. आणि बॅटिंग करत असताना ज्यांनी 26 धावा कुठल्या, आणि गोलंदाजी करत असताना ज्यांनी 2 विकेट्स कॅरी केल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आकाश सावंतसाठी. वॉट बॉल प्ले. आणि वैभव पवारचं देखील चेहऱ्यावरती स्माईल आहे, सेलिब्रेशन पाहायला मिळालं. हे नक्कीच आता व्हिडिओ व्हायरल होणार आहे. समझने वालों को इशारा काफ़ी है. चला, येस, आजचा दिवस राहताना समाप्त झाला असं मी जाहीर करतोय. आणि पाहिलं तर संपूर्ण आयोजनचं पुनः एकदा मी आभार व्यक्त करतो. राहुलजी चव्हाण सर, ज्यांनी मला इथे बोलवण्याची संधी दिली, तसं मी आभार व्यक्त करतो. आणि मी थांबतोय. भेटूया उद्याच्या दिवसामध्ये. तुम्ही पाहत राहा आपली हक्काची ही स्पर्धा, स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 थरार.